केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास मनाई केली होती, पण आता ही बंदी उठवण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात केंद्र सरकारकडून ही अनोखी भेट मानली जाते, कारण इच्छा असतानाही केंद्रीय कर्मचारी या बंदीमुळे RSSच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाचे भाजपने स्वागत केले, तर दुसरीकडे विरोधक टीका करताना दिसतात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना वैचारिक आधारावर कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडायची असल्याचा आरोप केलाय, तर नाना पटोले यांनी देखील आज झालेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये RSSचा उल्लेख केला. इथे बोलताना ते म्हणाले की 1966च्या GR नुसार सरदार वल्लभभाई पटेल यांनी RSSवर बंदीचा उल्लेख केला होता व तेव्हा ते गृहमंत्री होते, आणि इतके वर्ष RSSवर बंदी असताना आता गुजरातच्याच प्रधानमंत्रींनी याला मंजुरी दिली. याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये नेऊन गुजरात कसं मोठं करायचं, गुजरातसाठी काय फायदे करता येतील त्याचाच विचार करतात. सरदार वल्लभभाई पटेल तरी देशाचा विचार करत होते, अशी टीका नाना पटोले यांनी केली. आणि इतके वर्ष RSSवर बंदी असताना आता गुजरातच्याच प्रधानमंत्र्यांनी, सरदार वल्लभभाई पटेल तर हे देशाचे होते, पण आता हे प्रधानमंत्री गुजरातचे आहेत. याचा उल्लेख याच्यासाठीच करतो की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये नेऊन गुजरात कसं मोठं करता येईल, गुजरातसाठी काय फायदे करता येईल तेच विचार करतात. सरदार वल्लभभाई पटेल हे पूर्ण देशासाठी विचार करत होते. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाला यांनी तोडून आज समजा त्यांनी GR काढला असेल, 1966चा तो GR होता, त्यांनी काढलेली बंदी होती. आता 9 जुलै 2024 मध्ये आदेश काढून ते उठवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता RSSच्या कार्यक्रमातच नव्हे तर RSSच्या लोकांना आता पुढं नोकऱ्यामध्ये घेण्याच्या दृष्टिकोनातले काही नियम ते बनवणार आहेत. जनगण मन हे उद्याचं राष्ट्रगीत राहील की नाही, हे सदा वत्सलम हे राहील, हे आता आपल्याला काही सांगता येत नाही.